कसं आहे ना, मन दुखावलं गेली की भावना आपसुकच मौन होतात आणि मग त्या ठिकाणी ना फक्त कर्तव्य शिल्लक राहतात. पण ते कर्तव्य पूर्ण करणाऱ्या सुना पण ह्यांना कधीच आवडत नसतात आणि त्याचं सगळं खापर फुटत असतं सुनेवरच. म्हणजे कसं आहे ना, मी ना बऱ्याच ठिकाणी पाहिलं असं, म्हणजे माझा अनुभव पण आहे त्या बाबतीत, की बऱ्याच सुना अशा असतात की ज्या वेगळ्या झालेल्या असतात. ठीक आहे, कारण तेव्हा म्हणजे ॲक्च्युली वेगळं व्हायचं कारण तर हेच असतं की कधीतरी कुठे ना कुठे सगळ्यांची मनं दुखलेली असतात, पण त्याचे कारणीभूत कोण असतात? सुना. ठीक आहे, पण त्या सुना ज्या वेगळ्या झालेल्या असतात ना, मी बऱ्याच ठिकाणी पाहिलंय, त्या सुना त्यांचं सगळं कर्तव्य खरंच पूर्णपणे करत असतात. पण त्या सासवांना असं वाटतं की ह्यांना असं वाटतं की ह्यांनी यांची कर्तव्य केली म्हणजे झालं. पण ती सून जे करते त्याचं त्यांना काहीच पडलेलं नसतं. पण म्हणजे मग त्या जावा असून दे किंवा नंदा असून दे किंवा सासू सासरे असून दे, त्या त्यांचे कर्तव्य खरंच पूर्ण करतात. पण त्या सासवांना ते देखील पटत नाही आणि जेव्हा गरज असते तेव्हा ते आपल्याला त्यांचे कर्तव्य आहे हे बोलून ते कर्तव्य ऍक्सेप्ट पण करतात. पण त्याचं त्यांना काहीच पडलेलं नसतं. म्हणजे त्यांनी जर केलं तर त्यांनी ते करायलाच पाहिजे असतं. त्यांनी कधी कोणाची मनं दुखावली नाहीयेत असं त्यांना वाटत असतं. म्हणून खापर नेहमी सुनेच्याच डोक्यावर फुटतं असतं. की अशा वेळेला ना, अशा लोकांसाठी मग कधी कधी असं वाटतं की कर्तव्य ही नाही केलेली बरी. म्हणजे तुम्ही तुमचं बघा आणि आम्हाला आमचं बघू दे. ठीक आहे, तुम्हाला जे करायचं ते करा. पण कसं असतं ना, की अशा वेळेला जेव्हा कुठेतरी मनं दुखावली गेलेली असतात, पण तरी जर ते त्यांचं कर्तव्य करत असतात, तर मला असं म्हणायचं की त्या सासवांनी ऍटलिस्ट ते त्यांचं कर्तव्य पूर्ण करतायत, त्याचं तरी थोडीशी तरी कदर करावी, मला असं वाटतं. खरंच.